वळूया पुढच्या बातमीकडे। पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधानांचा मोदी टच पुन्हा एकदा पाहायला मिळाला। सभा आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे जात त्यांनी थेट सामान्यांशी संवाद साधून झालमुडीचा आस्वाद घेतला आणि पुन्हा एकदा लोकांशी कनेक्ट साधण्याची आपली खास शैली मोदींनी दाखवून दिली। पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकांच्या मनाचा ठाव घेणं नेमकंच जमतं आणि हेच वेळोवेळी त्यांच्या दौऱ्यातून सभांमधून दिसून आलं। आताही पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारात व्यस्त असलेल्या मोदींनी बंगालच्या पारंपरिक खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला आणि त्यांचे हेच फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल केले जातात। कोई बात नहीं, ज्यादा है तो ज्यादा खाएंगे। त्याचं झालं असं की झारग्राममध्ये मोदींनी सभा घेतली। सभेतून त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाच, बंगालच्या विकासाचं आश्वासन दिलं आणि मोदी हेलिपॅडकडे निघाले खरे। मात्र अचानक कॉलेज मोड या भागात येऊन ते थांबले आणि तिथल्या एका दुकानातून प्रसिद्ध झालमुडी स्वतः विकत घेऊन खाल्ली। झालमुड़ी नहीं, अच्छे वाला कितने का होता है? 10-20। हाँ, जो भी है बना दो। हाँ झाल थोड़ी खाएगा? हाँ हाँ, खाएंगे, बिल्कुल खाएंगे। त्यांनी स्वतः दुकानदाराला 10 रुपये रोख दिले। अर्थात यावेळी त्यांच्या सभोवती समर्थकांची मोठी गर्दी जमली होती। त्यानंतर मग पंतप्रधानांनी स्थानिकांशी संवाद साधला आणि झालमुडी शेअरही केली। त्यानंतर आता मोदींच्या सभेपेक्षा त्यांच्या या कृतीची जास्त चर्चा होती। राजकीय भाषण एका बाजूला, मात्र अशा साध्या अनपेक्षित कृतीतून जनतेच्या मनात जागा निर्माण करणं हा आहे मोदींच्या प्रचाराचा मास्टर फंडा। निवडणूक फक्त आश्वासनांनी जिंकता येत नाही, तर त्यासाठी असे फंडे अधूनमधून वापरावे लागतात। आता तुमच्या आमच्यासारखी 10 रुपयांची झालमुडी खाल्ल्यानंतर भाजपला पश्चिम बंगालमध्ये सत्तेची चव चाखता येते का, ते बघायचं। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची। अपडेट घेऊन लगेच परत